मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण WH फॅमिलीवरती व्हिडिओज बनवत आहोत. बघा मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ याच्यामध्ये ऑटने कशा प्रकारे प्रश्न विचारायचे. अशी वाक्य येतात की सब्जेक्ट भविष्यामध्ये एखादं काम करेल असं याच्यामध्ये सांगितलेलं असतं. जसं की मी उद्या शाळेमध्ये जाईल, तो उद्या कामावर जाईल, तो पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या शहरामध्ये येईल. असे वाक्य की ज्याच्यामध्ये आपण भविष्यकाळामध्ये एखादं काम होईल असं बोलतो त्यावेळेस आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ वापरतो. बघा मित्रांनो, साधा भविष्यकाळामध्ये आपण जर काय न प्रश्न विचारला काय न, तर त्या वाक्यांना इंग्लिशमध्ये कशा प्रकारे बोलायचं किंवा कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचं हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, त्याच्या अगोदर मित्रांनो, याच काळाशी संदर्भात काही उदाहरणे या ठिकाणी दिल्यात किंवा याच प्रकाराशी संबंधित काही उदाहरणे या ठिकाणी दिल्यात. तर तुम्हाला हे उदाहरणे येत असतील, हे उदाहरणं तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकत असाल तर याला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. बघा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता की तुम्हाला हे उदाहरणे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येत आहेत का, आणि जर येत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की. त्याच्यानंतर तुम्हाला हे सर्व उदाहरणे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येतील. बघा मित्रांनो, जर आपण मराठीमध्ये काय, कोठे, कसा, केव्हा या शब्दांचा वापर करून जर एखादा प्रश्न विचारला, शब्दांना इंग्लिशमध्ये जे शब्द आहेत त्यांना आपण WH फॅमिली असं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामधलाच एक शब्द आहे काय म्हणजेच ऑट. तर बघा, याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न असू शकतात. एक WH इंट्रोगेटिव्ह असू शकतं, म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य असू शकतं. या WH च्या जागेला तुम्ही व्हॉट, वेअर, व्हेन, विच काही घेऊ शकता. तसंच WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह असतं, म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य असतं. या WH म्हणजेच काय, ते शब्द की ज्यांचा वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी करतोय. जसं की या ठिकाणी आपण व्हॉटचा केलाय, तसं वेअर असू शकतं, व्हेन असू शकतं, विच असू शकतं, कोणताही शब्द असू शकतो. ठीक आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. बघा, आता समजून घेऊया. ज्यावेळेस WH प्रकारचा प्रश्न विचारलेला असेल त्यावेळेस आपल्याला तो WH वर्ड सुरुवातीला लिहावा लागतो. म्हणजेच या ठिकाणी आपण व्हॉट घेणार आहे, जसं आता उदाहरणामध्ये तुम्हाला समजेलच. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घेणार. आता बघा, ज्यावेळेस आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला त्याच्यामध्ये आपण हेल्पिंग वर्ब म्हणून डू किंवा डजला वापरलं. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंपल पास्ट पाहिला, त्या ठिकाणी आपण डिडचा वापर केला. आणि आज आपण करणार आहे विल किंवा शालचा वापर. विल किंवा शालचा वापर प्रश्न विचारण्यासाठी सिंपल फ्युचरमध्ये. ठीक आहे, उदाहरणामध्ये आपण समजू. त्याच्यानंतर बघा काय घेणार, सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स. तसंच मित्रांनो, जर WH नकारार्थी प्रश्न असेल तर सुरुवातीला आपल्याला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, याला बघा पुढचं वाक्य आहे, ती काय बोलेल. ती काय बोलेल. बघा, याच्यामध्ये काय न प्रश्न विचारलाय, म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला आपण ऑट घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब विल, त्याच्यानंतर काय सब्जेक्ट, ती म्हणजेच शी, आणि त्याच्यानंतर बोलणे म्हणजे से आणि प्रश्नचिन्ह. ऑट, विल, शी, से. ती काय बोलेल. याचं तुम्हाला या ठिकाणी बघा नकारार्थी वाक्य बनवायचंय. तुम्ही अशा प्रकारे बनवलेलं असेल, ती काय बोलणार नाही. तर बघा, याला ट्रान्सलेट करूया. सुरुवातीला WH वर्ड काय म्हणजेच ऑट, त्याच्यानंतर काय करणार हेल्पिंग वर्ब विल, त्याच्यानंतर ती सब्जेक्ट म्हणून म्हणजे शी, त्याच्यानंतर नॉट, नंतर क्रियापदाचं पहिलं रूप, बोलणे म्हणजे से आणि प्रश्नचिन्ह. ऑट, विल, शी, नॉट, से. ती काय बोलणार नाही, किंवा असं म्हणू शकता तुम्ही ऑट, ऑन्ट, शी, से. ठीक आहे, ऑन्ट हे लक्षात ठेवा. बघा, ऑन्ट असं. ठीक आहे. पुढचं वाक्य आहे, ते काय बनवतील. ठीक आहे. या ठिकाणी बघा काय न प्रश्न विचारलाय, सुरुवातीला ऑट.
त्याच्यानंतर विल, त्यानंतर ते म्हणजेच दे, त्याच्यानंतर बनवणे म्हणजे मेक. ठीक आहे, बघा WH वर्ड लिहिला, WH वर्ड हेल्पिंग वर्ब, विल घेतला, सब्जेक्ट दे आणि क्रियापद बनवणे म्हणजे मेक. ठीक आहे, वाक्यामध्ये एवढंच आहे. व्हॉट विल दे मेक, ते काय बनवतील. तर या वाक्याचं या ठिकाणी तुम्ही नकारार्थी करून बघा तुम्हाला स्वतःला बनवता येते का. तर बघा मित्रांनो, कदाचित तुम्ही असं बनवलेलं असेल, ते काय बनवणार नाहीत. हे वाक्य ट्रान्सलेट करूया. बघा सुरुवातीला आपण काय म्हणजेच व्हॉट घेणार. ठीक आहे, हे घेतलं. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय विल, नकारार्थी वाक्य आहे म्हणून आपण नॉटला पण या ठिकाणी एकत्र घेऊया. ठीक आहे, ऑट ऑन्ट. त्याच्यानंतर सब्जेक्ट ते म्हणजेच दे आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप बनवणे म्हणजे मेक आणि प्रश्नचिन्ह. ऑट ऑन्ट दे मेक, ते काय बनवणार नाहीत किंवा तुम्ही नॉटला या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे, वेगळं लिहायचं असेल तर मग इथं विल होईल आणि या ठिकाणी नॉट येईल. ऑट विल दे नॉट आणि मेक, अशा प्रकारे हे पण लक्षात ठेवा. पुढचं वाक्य आहे तू काय निवडशील. तू काय निवडशील, काय ना प्रश्न विचारलाय, ऑट लिहिणार. ठीक आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब विल, ऑट विल. त्याच्यानंतर तू साठी यू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप निवडणे म्हणजे चूज आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे, डबल ओ आहे बघा इथं. ऑट विल यू चूज. ठीक आहे, अशा प्रकारे. आता तुम्हाला याचं नकारार्थी या ठिकाणी बनवायचे. तुम्ही असं बनवलेलं असेल तू काय निवडणार नाही. बघा सुरुवातीला काय करणार, WH वर्ड लिहिणार काय ऑट, त्याच्यानंतर विल लिहिलं, ऑट लिहिलं, विल लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट तो म्हणजे यू, त्याच्यानंतर नॉट नॉट, त्याच्यानंतर निवडणे म्हणजे चूज. ठीक आहे, आणि प्रश्नचिन्ह. ऑट विल यू नॉट चूज किंवा ऑट ऑन्ट यू चूज, दोन्ही प्रकारे ट्रान्सलेट करू शकता. पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो काय शिकेल. या ठिकाणी काय ना प्रश्न विचारलाय, ऑट लिहिणार, त्याच्यानंतर विल, त्याच्यानंतर सब्जेक्ट तो म्हणजेच ही, त्याच्यानंतर शिकणे म्हणजे लर्न आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे, ऑट विल ही लर्न. त्याचं नकारार्थी बनवा. या ठिकाणी बघा बनवता येते का. कदाचित तुम्ही असं बनवलेलं असेल तो काय शिकणार नाही. सुरुवातीला WH वर्ड घेणार ऑट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब विल आणि नॉटला एकत्र लिहू बघा ऑन्ट, त्याच्यानंतर सब्जेक्ट ही. ठीक आहे, नॉटला या ठिकाणी लिहायची गरज नाही कारण आपण येथे एकत्र केलंय म्हणून. त्याच्यानंतर क्रियापद काय लर्न आणि प्रश्नचिन्ह. ऑट ऑन्ट ही लर्न, ती काय शिकणार नाही किंवा तुम्ही नॉटला या ठिकाणी ज्यावेळेस लिहाल त्यावेळेस ऑट विल ही नॉट लर्न, दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला